नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे संजीवनी साठे मॅडम कोर्टामध्ये म्हणत असतात, जज साहेब आत्ताच अबोली मॅडम यांनी सांगितलं की समृद्धीच्या लग्नामध्ये अबोली मॅडम, मनवा आणि त्याचबरोबर शिवांगी तिघी जणी गेल्या होत्या आणि तिथे गेल्यानंतर आता दीपशिका मॅडमसुद्धा आपल्या पोलिसांच्या टीमला घेऊन तिथे पोहोचल्या होत्या। अबोली मॅडम यांनी विचारलं की तुम्ही समृद्धीचं लग्न एवढं घाई गडबडीत का करताय, कारण त्यावेळेला वाघ समृद्धी नावाच्या मुलींना मारत होता। तेव्हा इकडे तिच्या वडिलांनी सांगितलं की समृद्धीला काही करून लग्न करायचंच आहे, ती त्या वाघाला घाबरत नाही आहे आणि म्हणूनच मला खूप जास्त तिची काळजी वाटते। पण अबोली मॅडम, बरं झालं तुम्हीसुद्धा इथे आलात आणि इथे दीपशिका मॅडमसुद्धा त्यांची टीम घेऊन इथे आलेल्या आहेत, त्यामुळे मी आता निर्धास्त झालेलो आहे, असं सुद्धा समृद्धीचे वडील अबोली मॅडम यांना बोलले। आणि लग्न वगैरे व्यवस्थित पार पडलं। अबोली मॅडम शिवांगीला म्हणाल्या की आपण स्टेजवरती जाऊया, समृद्धीला भेटून आपण निघूया। पण शिवांगी म्हणाली की नाही, मी येत नाही आहे कारण माझं डोकं दुखतंय। त्यानंतरला अबोली मॅडम आणि मनवा दोघीजणी जेव्हा समृद्धीला भेटायला गेल्या त्यानंतर शिवांगी तिथून गायब झाली होती आणि तोपर्यंत शिवांगी समृद्धीच्या रूममध्ये जाऊन तिला मारून ती आता पळत होती आणि पळत असतानाच तिला पोलिसांनी रंगेहात पकडलं होतं आणि तिथे दीपशिका मॅडमसुद्धा उपस्थित होत्या, त्यांनी शिवांगीला रंगेहात पकडलं होतं। त्यामुळे इथे आता अबोली म्हणत असते, पण याचा अर्थ असा होत नाही की शिवांगीने समृद्धीला मारले। त्यामुळे इथे आता संजीवनी साठे म्हणत असतात, पण असं नाकारता सुद्धा येत नाही, कारण ज्या वेळेला समृद्धीचा खून झाला तेव्हा पळून जाणारी व्यक्ती ही वाघाच्या वेशातली ही दुसरी तिसरी कुणी नसून शिवांगीच होती, बरोबर ना? हे तर तुम्ही नाकारू शकत नाही ना। ज्या वेळेला दीपशिका मॅडम यांनी शिवांगीला पकडलं तेव्हा वाघाच्या कपड्यांमध्ये शिवांगीच होती ना, की दुसरी कुठली व्यक्ती होती? तेव्हा इकडे अबोली आता गप्पच बसते, कारण ती व्यक्ती शिवांगीच होती। त्यामुळे इथे संजीवनी साठे मॅडम म्हणत असतात की मॅडम, म्हणजे काल मी जो पुरावा दाखवला त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं। अबोली मॅडम म्हणाले की त्याच्यामध्ये शिवांगीच्या हातामध्ये ना कुठले वाघाचे कपडे आहेत ना कुठली पिशवी आहे। मग आता त्यांनी कधी कपडे आतमध्ये नेले असतील असं त्यांचं म्हणणं आहे। मग जो वाघाच्या वेशातला माणूस होता त्याचा साथीदार म्हणजे दुसरा कोण, तर तो मास्कमॅन, जो मास्कमॅन आता नाही आहे, त्याचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि तो म्हणजे स्वराज। तर अबोली मॅडम म्हणाल्या होत्या की तो मास्कमॅन जो असेल त्यानेच ते कपडे आतमध्ये नेऊन ठेवले असतील आणि त्यानंतरला शिवांगीने मारलं असेल का? तर हो, तसंच होऊ शकतं, कारण त्या दोघांनी मिळून खून केलेले आहे, समृद्धी नावाच्या मुलींना मारलेलं आहे, हे त्याने स्वतःने कबूल केले आणि हा आहे त्याचा कबुली जबाब। तेव्हा इथे संजीवनी साठे मॅडम यांनी आता पुरावासुद्धा दाखवलेला असतो, तो जो पेपर त्यांनी आणलेला असतो ज्याच्यावरती स्वराजचा कबुली जबाब असतो, तो इकडे आता कोर्टामध्ये सादर केलेला असतो। तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की तुम्ही जरा सांगू शकाल का की हे सगळं करून काय मिळणार आहे? तुमच्या म्हणण्यानुसार जर शिवांगीने समृद्धीला मारलं असेल, समृद्धी नावाच्या मुलींना मारलं असेल, तर का हे सगळं करून तिला काय मिळणार आहे ते सांगाल का तुम्ही जरा कोर्टाला? तेव्हा इथे आता संजीवनी साठे मॅडम म्हणत असतात की आता का, या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे? आपण जेव्हा रस्त्याने चालत असतो तेव्हा कधी कधी कुत्रा कारण नसताना आपल्याला येऊन चावतो, बरोबर की नाही? आपण जेव्हा रस्त्यावरून चालत असतो तेव्हा एखादा टेम्पो माणसाला धडकतो, तो कुणालाही धडकू शकतो आणि एखाद्या माणसाचा जीव जाऊ शकतो। आणि त्याचबरोबर आता काही लोक असतात जज साहेब, ज्यांना व्यसनाची आवड असते, बरोबर की नाही? म्हणजे आता सिगारेट असू दे, आता सिगारेट प्यायल्याने जीव जाऊ शकतो आणि त्या खोक्यावरती सुद्धा लिहिलेलं असतं की सिगारेट हे आपल्या शरीरासाठी किती हानिकारक आहे, त्याने कर्करोग होऊ शकतो। पण तरी पण लोक सिगारेट ओढतातच ना सर। दारूमुळे सुद्धा आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तरीसुद्धा कितीतरी लोक दारूसुद्धा पितात। पण हे सगळं का? कारण त्यांना त्याची सवय झालेली असते, त्यांना त्यातून आनंद मिळत असतो, ते व्यसन केल्यानंतर त्यांना खूप जास्त आनंद होत असतो आणि म्हणूनच ते लोक रोज रोज ते व्यसन करतात। आणि तसंच कदाचित शिवांगीचं सुद्धा असेल ना, तिलासुद्धा समृद्धी नावाच्या मुलींना मारून, जज साहेबांच्या मुलींना मारून इथे आनंद मिळत असेल आणि म्हणूनच तिने हे खून केले असतील असं मला वाटतं।
त्याच्यामुळे इथे आता शिवांगीने हे खून का केले ते तर मी सांगितलं, तिला आनंद मिळत असेल म्हणून, आणि तिने तिच्या साथीदाराबरोबर म्हणजे स्वराजबरोबरच मिळून हे सगळे खून केलेले आहेत जज साहेब, असं कोर्टामध्ये संजीवनी साठे मॅडम आता म्हणत असतात. अबोली त्यांना किती सांगण्याचा प्रयत्न करत असते की स्वराज हा मास्कमॅन नाही आहे. मी सांगते ना तुम्हाला, स्वराज हा एक चांगला मुलगा होता. तेव्हा इकडे आता स्वराज हा मास्कमॅन नाही आहे, पण त्याला चाळीमध्येच पकडलं होतं ना, आणि तो मास्कमॅनसारखाच तयार होऊन आला होता. मग कशावरून तुम्ही म्हणताय की तो मास्कमॅन नाही आहे, तो चांगला मुलगा आहे? मग मास्कमॅन नक्की कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही शिवांगीला म्हणताय की ती वाघ नाही आहे, तिला रंगेहात पकडून देखील जरी तुम्ही म्हणताय की ती वाघ नाही आहे, तर मग वाघ कोण आहे? तुमच्या ओळखीचा आहे का वाघ? मला तर वाटते तुमच्या ओळखीचा आहे, म्हणूनच तुम्ही इतक्या खात्रीने सांगताय की शिवांगी वाघ नाही आहे. अहो, तुमच्या मिस्टरांनी म्हणजे अंकुश शिंदे यांनी सुद्धा कबूल केलं होतं की शिवांगी ही गुन्हेगार आहे, पण तरीसुद्धा तुम्ही तिची केस लढायला घेतले, आणि जेव्हापासून तुम्ही ही केस लढायला घेतले तेव्हापासून अंकुश शिंदे सरसुद्धा शांत झालेले आहेत. पण मी एक गोष्ट खात्रीने सांगू शकते की त्यांनासुद्धा माहिती आहे की शिवांगी हीच खरी गुन्हेगार आहे. त्याच्यामुळे इथे आता मी कोर्टाला विनंती करते की कोर्टाने सुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी की समृद्धी नावाच्या मुलींचे आणि समृद्धीचे खून हे शिवांगीनेच केलेले आहेत, आणि तिचा साथीदार म्हणजे तो स्वराज, तो आता नाही आहे, कारण त्याचा अपघाती मृत्यूसुद्धा झालेला आहे आणि त्याने स्वतः कबुली जबाब दिला आहे. तेव्हा अबोली म्हणते की त्याने जो कबुली जबाब दिला आहे ते सगळं खोटं आहे, ते काही खरं नाही आहे, कारण त्याला मारण्यापासून स्वतःला वाचवायचं होतं आणि म्हणूनच त्याने ते सगळं खोटं सांगितलं होतं. तेव्हा इकडे अबोली आता एवढं म्हणत असते तरीसुद्धा संजीवनी साठे मॅडम ऐकायला काही तयार नसतात. त्या म्हणत असतात की जज साहेब, पुढच्या वेळेला कोर्टामध्ये मी असे काही पुरावे सादर करणार आहे त्यामुळे हे सिद्ध होईल की शिवांगीच खरी गुन्हेगार आहे, पण ते सादर करण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे सर. तेव्हा इथे आता कोर्टामधून सुद्धा असं सांगण्यात येतं की तुम्हाला तो वेळ दिला जातोय, उद्यापर्यंतची वेळ तुम्हाला देण्यात येणार आहे. तुम्ही लवकरात लवकर असे ठोस पुरावे कोर्टामध्ये सादर करा ज्याच्यावरून हे सिद्ध होईल की शिवांगी ही खरी गुन्हेगार आहे. त्यामुळे इथे आता कोर्टामध्ये उद्यापर्यंतचा वेळ हा संजीवनी साठे मॅडम यांना दिलेला असतो, आणि जेव्हा त्या बोलत असतात, युक्तिवाद करत असतात, तेव्हा अबोलीकडे बोलण्यासारखं काही नसतं, कारण तिच्याकडे काही पुरावाच नाही आहे हे सिद्ध करण्यासाठी की शिवांगी ही निर्दोष आहे. कारण ती सगळ्या बाजूने आता पूर्णपणे फसलेली असते, कारण तिला वाघाच्या कपड्यामध्ये रंगेहात सगळ्यांच्या समोर पकडलेलं असतं. त्याच्यामुळे खरा वाघ कोण, आणि जर तो खरा वाघ असेल तर कुठे आहे, तो आता का समोर येत नाही आहे, आणि आता का बरं इथे तो मास्कमॅनसुद्धा येत नाही आहे? जेव्हापासून स्वराज मेला आहे तेव्हापासून मास्कमॅनला दाखवलेलं नाही आहे, जेव्हापासून शिवांगीला पकडलं आहे तेव्हापासून वाघाला दाखवलेलं नाही आहे. मग कशावरून अबोली म्हणते की नाही, शिवांगी ही खरी गुन्हेगार नाही आहे, नाही स्वराज हा खरा गुन्हेगार नाही आहे, तो एक चांगला मुलगा होता. जर एवढा चांगला मुलगा होता तर त्या राघूचं लग्न का नाही लावून दिलं त्याच्याबरोबर? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अबोलीला सातत्याने असं वाटते की नाही, शिवांगी ही खरी गुन्हेगार नाही आहे आणि स्वराजसुद्धा खरा गुन्हेगार नाही आहे, कदाचित नसेलसुद्धा, पण मग तसे पुरावेसुद्धा तिच्या हाती लागतच नाही आहेत प्रेक्षकांनो. त्याचबरोबर इथे आता अंकुश येताने म्हणतो, अबोली तू ठीक आहेस ना? अगं, एका केस निमित्ताने मला बाहेर जावं लागलं होतं म्हणून मला कोर्टामध्ये यायला भेटलं नाही. मला क्रिशने सगळं काही सांगितलं, तू ठीक आहेस ना? तेव्हा अबोली म्हणते, हो सर मी ठीक आहे, पण सर जेव्हा कोर्टामध्ये युक्तिवाद चालू होता ना तेव्हा संजीवनी मॅडम जे काही बोलत होत्या त्याच्यावरती मला बोलण्यासारखं काहीच नव्हतं सर. म्हणजे मी त्यांना काउंटर क्वेश्चन करू शकले नाही, मी इथे शिवांगीची बाजू त्यांच्याबरोबर परखडपणे मांडू शकले नाही. हे सगळं का झालं असेल सर? तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली, हे बघ, मी तुला आधीसुद्धा सांगितलं आहे, ही शिवांगी आहे ना ती मला खरोखर गुन्हेगार वाटते, पण तरीसुद्धा तुझ्या मनातला जो चांगुलपणा आहे ना अबोली, तो हे मान्य करायलाच तयार नाही आहे की शिवांगी एक गुन्हेगार मुलगी आहे, हे मान्य करायलाच तयार नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर मला खरंच वाटत नाही आहे हो, ती साधी भोळी पोरगी ती का कुणाला मारेल ना? आपल्या घरी ती राहत होती तेव्हा तिची राहण्याची पद्धत, तिची बोलण्याची पद्धत याच्यावरून मला कधीच सर असं वाटलं नाही हो की ती कुठल्या मुलींना मारू शकते. मला असं वाटतंय शिवांगीला विनाकारण या प्रकरणामध्ये फसवलं जातं
जात आहे. तेव्हा अबोली म्हणते की सर, उद्या ना संजीवनी साठे मॅडम कोर्टामध्ये असा काहीतरी पुरावा सादर करणार आहेत ज्याच्यावरून हे सिद्ध होईल की शिवांगी खरी गुन्हेगार आहे. आणि सर, उद्या मी कोर्टामध्ये जर हे नाही सिद्ध करू शकले की शिवांगी निर्दोष आहे, ती खरी गुन्हेगार नाही आहे, खरा वाघ कुणीतरी दुसराच आहे, हे जर मी नाही पटवून देऊ शकले आणि शिवांगीला जर शिक्षा झाली तर. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की हे बघ अबोली, याच्यामध्ये तुझी काही चुकी नसणार आहे. तेव्हा अबोली म्हणते सर, मला तुमच्या मदतीची गरज लागणार आहे, तुम्ही कराल का? तेव्हा अंकुश म्हणतो मी तुला हवी ती मदत करायला तयार आहे, पण जर कोर्टामध्ये हे सिद्ध झालं की शिवांगी हीच खरी गुन्हेगार आहे तर तू तिची केस सोडायची आणि मला त्याच्यावरून आता अजिबात वाद नको आहे, कळलं तुला अबोली? मी तुला हवी ती मदत करायला तयार आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते ठीक आहे सर, जर कोर्टामध्ये हे सिद्ध झालं की खरी गुन्हेगार शिवांगी आहे तर मी पुन्हा ही केस लढण्याचा हट्ट करणार नाही. त्यानंतरला इथे रमाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. रमा म्हणत असते की ह्या मुलीवरती संस्कार करायला मी कुठे कमी पडले का? ह्या मुलीने असं केलं, स्वतःच्या बहिणीची सुपारी दिली त्या गुंड माणसांना आणि त्यांनी जर अबोलीबरोबर काय वाईट साईट केलं असतं, तिला ठार मारून टाकलं असतं तर आपण काय केलं असतं? रमा म्हणत असते की मीच कुठेतरी कमी पडले असेल संस्कार करायला, म्हणून ती राघू अशी वागली. तेव्हा इकडे अबोली येते आणि म्हणते आई तुम्ही काळजी करू नका, मी अंकुश सरांना सुद्धा म्हणाले की राघूला सोडा म्हणून. तेव्हा इथे अबोली जेव्हा म्हणते की सर राघूला सोडा ना, तेव्हा अंकुश म्हणतो अजिबात नाही, तिने किती मोठा गुन्हा केला आहे, गुन्हेगार आहे ती आणि तुला माहिती आहे मी माझ्या कर्तव्यात कधीही तडजोड करत नाही. आणि तुला माहिती आहे ना अबोली, अगं तिने स्वतःच्या बहिणीला मारण्याची सुपारी दिली होती गुंड लोकांना, त्यांनी जर तुला मारलं असतं तर काय झालं असतं? तेव्हा इकडे आता अबोली म्हणते की आई तुम्ही काळजी करू नका, राघू घरी येईल. तेव्हा रमा म्हणते अजिबात नाही, त्या मुलीला या घरामध्ये जागा नाही आहे, ती नाही आली तरीसुद्धा चालेल, अंकुशला सांग तिला अजिबात सोडू नकोस म्हणून, सोडू दे तिला जेलमध्ये. त्यानंतरला इकडे आता मनवा समजवायला येते इथे आता रमाला. तेव्हा रमा म्हणते नाही नको, कुणीही मला समजवू नका, कारण माझ्या निर्णयामध्ये आता बदल होणार नाही आहे. इथे राघूला आता हे सगळं सहन करावंच लागणार आहे, कारण तेवढी तिची चुकी आहे. तर इकडे अबोलीचं सुद्धा अंकुश काही ऐकायला तयार नसतो. त्याचबरोबर इथे आता मनवा विचारते की वहिनी काय झालं, सगळं ठीक आहे ना? तेव्हा अबोली म्हणते नाही गं, संजीवनी मॅडमने आज खूपच जास्त परखडपणे इथे बाजू मांडली होती आणि शिवांगी कशी गुन्हेगार आहे हे सुद्धा सांगितलं. मला त्यांच्याबरोबर युक्तिवाद करताच आला नाही, मी शांतपणे तर जे काही बोलतायत ते ऐकत होते, पण मी हे सुद्धा मध्ये मध्ये करत होते की इथे शिवांगी खरी गुन्हेगार नाही आहे, तिला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय, हे सुद्धा सगळं मी आता त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण इथे संजीवनी मॅडम यांनी सांगितलं उद्या त्या कोर्टामध्ये खूपच जास्त ठोस पुरावा सादर करणार आहेत आणि त्यामुळेच इथे आता उद्याचा दिवस दिलेला आहे आणि उद्याच्या दिवसभरात जर मी हे नाही सिद्ध करू शकले की शिवांगी निर्दोष आहे तर कदाचित तिला शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो अबोली म्हणते की सॉरी काहीतरी चुकतंय. तेव्हा इकडे शिवांगी आता रात्रीची एकांतात बसलेली असते आणि ती इथे सगळं व्यवस्थित लिहून काढत असते. सगळा कच्चा चिठ्ठा तिने एका पेपरवरती आता लिहिलेला असतो आणि त्यानुसार ती आपलं काम करत असते. अंकुश तिच्या मागे येतो, तो म्हणत असतो की अबोली कुठे आहेस तू? तर अबोली इथे काम करत बसलेली असते. तिला इथे काम करताना बघून अंकुश खूपच जास्त खुश झालेला असतो, म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने ती काम करत असते की अंकुश तिला आवाज देतोय तरीसुद्धा तिचं लक्ष नसतं. त्यानंतरला अंकुश म्हणतो अबोली अगं काय करतेस तू, कधीपासून मी तुला आवाज देतोय, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा अबोली म्हणते हो सर सगळं काही ठीक आहे, नाही मी थोडी कामात होते ना, थोडा विचार करत होते म्हणून मला तुमचा आवाज नाही आला, सांगा ना सर तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा इथे अंकुश म्हणतो नाही अबोली मला काही नको आहे, पण आज कोर्टाचा दिवस आहे की नाही, त्याच्यामुळे तुलासुद्धा तयार व्हायचं आहे, जा तयार हो, कोर्टात जायचं नाही आहे का? आणि हे बघ अबोली मी सांगितल्याप्रमाणे तुला मदत करायला मी तयार आहे, पण त्याचबरोबर तुला एक महत्त्वाचं काम करायचं आहे. संजीवनी मॅडम यांनी जर कोर्टामध्ये हे पुरावे देऊन सिद्ध केलं की शिवांगी गुन्हेगार आहे, मग तू शिवांगीच्या केसचा विचार करायचा नाही, तिची केस सोडून द्यायची, मग तर चालेल ना? तेव्हा अबोली म्हणते हो सर ठीक आहे, मग जर संजीवनी मॅडम यांनी कोर्टामध्ये हे सिद्धच केलं की शिवांगी गुन्हेगार आहे, मग मी काही केस लढेन सर, मी ही केस सोडून देईन, पण मला तोपर्यंत शेवटपर्यंत प्रयत्न करायचे आहेत आणि मला तुमच्या मदतीची गरज लागणार आहे सर, प्लीज नाही म्हणू नका. तेव्हा अंकुश म्हणतो अबोली मी दर वेळेला तुझी मदत केलेली आहे की नाही,
दरवेळेला मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेलो आहे. मला असं वाटतं की शिवांगी गुन्हेगार आहे, पण जर तुला असं वाटतंय की ती गुन्हेगार नाही आहे तर मी तुला परवानगी दिली की ती केस तू लढू शकतेस, बरोबर की नाही? तेव्हा अंकुश म्हणतो, पण नंतरला मग हट्ट करायचं नाही. कसं आहे ना अबोली, कधी कधी आपल्याला असं वाटतं की समोरचा माणूस बिचारा खूप चांगला आहे, कारण आपण चांगले असतो ना. आपल्या चांगुलपणा दुसऱ्या माणसाला वाईट बोलण्याची परवानगी आपल्याला देत नसतो. तसं तुझं झालं आहे. शिवांगी जर गुन्हेगार असेल आणि जर तू तिला चांगलं म्हणत असशील तर मग काय होणार आहे? त्यामुळे इथे अबोली म्हणते, मग काय करू सर, एकदा जाऊन भेटू का मी शिवांगीला? तिच्याबद्दल मला काहीच कसं क्ल्यू सापडत नाही आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, जा आणि शिवांगी बरोबर पुन्हा एकदा बोलून घे. तेव्हा इकडे अबोली आता आलेली असते शिवांगीला भेटायला. तेव्हा ती म्हणते, अबोली तू इथे? तेव्हा अबोली म्हणत असते की शिवांगी, मी तुला इथे शेवटचं विचारायला आली की तू माझ्यापासून काही लपवत नाही आहेस ना, तू मला सगळं सत्य सांगितलं आहेस का? तेव्हा शिवांगी म्हणते, हो अबोली, मी तुला सगळं सत्य सांगितलं आहे. मी खरंच सांगते, मी काही तुझ्यापासून लपवलेलं नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, नाही मी असं कुठं म्हणाले की तू काहीतरी लपवलं आहेस म्हणून. तेव्हा अबोली म्हणते, पण काहीतरी क्ल्यू सापडणं सुद्धा महत्त्वाचं आहे ना. उद्या कोर्टामध्ये इथे संजीवनी मॅडम कुठला पुरावा सादर करणार आहेत काय माहिती, त्याचंच मला आधीच टेन्शन आलं आहे. त्याचबरोबर इथे अंकुश म्हणत असतो की सावंतबाई जरा जाऊन बघता का, अबोली अजून बाहेर कशी काही नाही आली? तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते की सर थांबा, मी बघते अजून इथे अबोली मॅडम काय करतायत ते. तेव्हा इकडे दीपशिका लगेचच केबिनमध्ये येते आणि त्याचबरोबर इथे ती आता अबोलीकडे रागाने बघत असते. अबोली म्हणते की आता वेळ संपली आहे माझी, म्हणून तू मला इथे बोलवायला आली आहेस ना? तेव्हा अबोली म्हणते, अगदी बरोबर ना. तेव्हा इथे दीपशिका म्हणते, हो बरोबर, म्हणूनच मी तुला इथे बोलवायला आलेली आहे. चल, झालं असलं तर जा, तुझी वेळ आता संपलेली आहे. आणि तसंही तू आता शिवांगीला सोडू शकणार नाही आहेस, कारण उद्या कोर्टामध्ये इथे संजीवनी साठे मॅडम असा पुरावा सादर करतील ना की त्याच्यावरून सगळ्यांना कळेल की खरी गुन्हेगार म्हणजे शिवांगीच आहे. त्यामुळे इथे अबोली म्हणत असते की दीपशिका जरा 1 मिनिट येतेस का, मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा दीपशिका म्हणते, बोल ना. तेव्हा अबोली म्हणते की हे बघ दीपशिका, माझं तुझ्याकडे एक असं काम होतं, ते तुला केलंस तर मी खूप सारे पैसे देईन. तेव्हा तू पैसे घेऊन कामं करतेस हे मला माहिती आहे. तेव्हा दीपशिका म्हणत असते, ए बाई मग काय करू मी, जीव देऊ का, सांग ना, जीव देऊ का? तेव्हा इकडे अबोली म्हणते, नाही नाही, जीव वगैरे द्यायची गरज नाही आहे तुला. तू जर माझं काम केलंस तर मी पण तुला पैसे देईन, कळलं ना? तेव्हा इथे अबोली म्हणते की काम काय आहे ते सांगू का? उद्या संजीवनी मॅडम कोर्टामध्ये कुठला पुरावा सादर करणार आहेत याबद्दल मला माहिती हवी, तू देशील का? तेव्हा इथे दीपशिका म्हणत असते, हो ठीक आहे, देईन ना मी तुला ती माहिती, पण त्या बदल्यात मला खूप सारे पैसे हवेत. तुला माहिती देण्यासाठी मी 5 लाख रुपये घेईन, चालेल तुला? तेव्हा इकडे अबोली 5 लाख रुपये काढते आणि लगेचच इथे दीपशिकाला देते. दीपशिकाला फार आश्चर्य वाटतं. तिला असं वाटतं की अबोलीने मला 5 लाख रुपये दिले या कामासाठी. तेव्हा अबोली म्हणते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही माहिती आहे ना इथून बाहेर जाता कामा नये, कळलं तुला? आपल्यामध्येच राहिली सगळी माहिती. पण तू लवकरात लवकर मला आता संजीवनी मॅडम कोर्टामध्ये कुठला पुरावा सादर करणार आहेत याबद्दल तू मला माहिती देणार आहे, चालेल ना? तेव्हा इकडे आता दीपशिका म्हणत असते, हो चालेल ना, तुला माहिती हवी आहे ना, मी तुला माहिती मिळवून देईन. तर पुढील भागामध्ये आपण बघूया जजसाहेब इथे संजीवनी मॅडम म्हणत असतात की तुम्ही विचारा, इथे आता इन्स्पेक्टर दीपशिका यांना विचारा की अबोली मॅडम यांनी त्यांना लाच दिली होती की नाही, पैसे दिले होते की नाही, ते आधी सांगा. तेव्हा अबोली म्हणत असते की हे बघा, खोटं बोलू नका, मी ते पैसे दीपशिकाला दिले होते, पण त्याच्या मागचं कारण हे वेगळं होतं. मी काही तिला लाच वगैरे देत नव्हते, त्याच्या मागचं कारण हे पूर्णपणे वेगळं आहे. तेव्हा इकडे आता संजीवनी मॅडम म्हणत असतात की बघा, कोर्टामध्ये आता सत्य पकडलं की मग ह्यांच्याकडे वेगवेगळी कारणं असतात. आता काय कारण आहे ते सांगा बरं. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की कारण काही नाही आहे, पण एक गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे की शिवांगी खरी गुन्हेगार नाही आहे आणि मी असं काही केलेलं नाही आहे, मी कशाला त्याला पैसे देऊ, असं अबोली म्हणत असते. अबोली म्हणते की दीपशिका मॅडम यांना जरी मी पैसे दिले असतील तरीसुद्धा तो पूर्णपणे एक वेगळा भाग आहे. मला वेगळं काहीतरी कोर्टामध्ये सादर करायचं होतं म्हणून ते पैसे दिले होते. त्याचा आणि एक केसचा काहीही संबंध नाही आहे, कळतंय का तुम्हाला?
तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात, अहो तुम्ही दीपशिका मॅडम यांना लाच दिली की नाही ते तुम्ही स्वतः दीपशिका मॅडमच्या तोंडून ऐका ना. त्यांनी मला सगळं काही सांगितलं आहे की इथे अबोली मॅडम यांना कोर्टामध्ये कुठला पुरावा मी सादर करणार आहे ही माहिती हवी होती आणि म्हणून त्यांनी संजीवनी साठे म्हणतात की दीपशिकाला पैसे दिले होते. तेव्हा इकडे दोघींमध्ये खूप वादविवाद होतो. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते की हो बरोबर, मीच आहे वाघ आणि मीच केले समृद्धी नावाच्या मुलींचे खून. मला माहिती आहे ना, मीच आहे वाघ. असं जेव्हा इथे आता शिवांगी म्हणत असते तेव्हा अबोलीला खूप मोठा धक्का बसतो आणि या गोष्टीचं वाईट वाटतं की इथे आता अबोली असूनसुद्धा ती निर्दोष सिद्ध झालेली नसते.